माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पालखेड भंडारा आहे. आजच्या माझ्या वक्तृत्वाचा विषय माझे स्वप्न आहे. स्वप्न तर सगळे बघतात, कोणी टीचर व्हायचं बघतं, कोणी डॉक्टर व्हायचं बघतं, तर कोणी इंजिनियर व्हायचं बघतं. पण माझं स्वप्न थोडंसं वेगळं आहे. आमच्या शाळेत 26 नोव्हेंबरला संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री झोपले असताना मला एक स्वप्न पडले. संविधान प्रास्ताविका माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, ओळखले का मला? मी म्हणाले, हो मग तुला न ओळखून कसं चालणार? तू तर आमची खरी ओळख, बरोबर ना? तर ती म्हणाली, तर ऐक, मी काही मुलांना महत्त्वाचे काम देणार आहे. कारण तुम्ही मुले तर भारत देश घडवणार आहे. त्याच्यासाठी सर्वांना संविधान साक्षर करण्याची जबाबदारी तुमची. चालेल ना? मी हो म्हणाले. जे ती मला बोलली ते मी तुम्हाला सांगते. आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी आपण एकत्र नव्हतो, विखुरलेले होतो. वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथांचे लोक होते. पण या सर्व लोकांचे मिला संविधानाने आम्ही केले. भारताचे लोक. आपल्या देशात अनेक राज्यांचे वेगवेगळे राज्य होते. वेगळ्या भूभागावर राहणारे लोक एकमेकांना एकाच देशाचे समजत नसत. याला संविधानाने भारताचे लोक म्हणले. सार्वभौम. आपल्या देशातला निर्णय आधी इंग्लंड देशात घेतला जायचा आणि मग आपल्या भारतात लागू व्हायचा. पण यानंतर आपण आपल्या देशात आपल्याला योग्य वाटेल असे निर्णय प्रतिनिधीद्वारे घेऊ लागलो. समाजवादी. आमच्या देशात गरीब आणि श्रीमंत याच्यात मोठी व्यवस्था नाही. देशाच्या संपत्तीवर सर्वांचे हक्क असेल. संपत्ती मोजक्या लोकांच्या हाती जमा होणार नाही याची काळजी घेतली जाईल. धर्मनिरपेक्ष. आपल्या देशाला कोणता एक धर्म असणार नाही. शासनातील लोकांना काम करताना कोणता एक धर्म असता कामा नये. धर्म फक्त व्यक्ती कोणता असावा तो रस्त्यावर आणतो. लोकशाही म्हणून राज्य घडवले. आपल्या देशात अनेक राज्यांचे राज्य गेले आणि लोकांकडून मतदानाद्वारे निवडलेले प्रतिनिधी देशाचे काम पाहतील लोकांच्या मताला प्रचंड किंमत असेल. शेवटी जनता ही देशाची मालिक बनेल. सामाजिक न्याय. व्यक्तीमध्ये धर्म, जात, प्रदेश, जन्म किंवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव असणार. आर्थिक न्याय. कोणत्या एकच कामाला समान वेतन दिले जाते. उदाहरणार्थ शाळेतील शिक्षक आणि शिक्षिका यांना समान काम समान वेतन दिले जाते. राजनैतिक न्याय. लोकशाही प्रक्रियेत महिला, पुरुष आणि अन्य लिंग यांना 18 वर्ष पूर्ण झाले की मतदान करण्याचा किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल. विचार स्वातंत्र्य. देशातल्या नागरिकास स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार असेल. त्यावर कोणाचाही अंकुश असणार नाही. उदाहरणार्थ पूर्वी शिक्षण घेण्याचा विचार सुद्धा महिलांच्या मनात येत नव्हता. पण आता महिला तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती झाले आहेत. अभिव्यक्ती स्वतंत्र. विश्वास स्वतंत्र. प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार असेल. त्यावर कोणाचा बंधन नसेल. श्रद्धा व उपासना स्वतंत्र. प्रत्येक व्यक्ती कोणत्याही धर्मावर श्रद्धा ठेवू शकतो व त्यानुसार उपासना करू शकतो. धर्म बदलू शकतो, धर्म नाकारू शकतो. हा अधिकार त्याला असेल. दर्जाची आणि संधीची समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा. प्रत्येकाला समान वागणूक दिली जाईल, त्याचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था. तसेच आपला दर्जा उंचावण्याची संधी असेल. समान संधी समान काम याचे नियोजन असेल, ज्याद्वारे आपली प्रगती साधता येईल. नागरिकांना आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवता येईल असे वातावरण तयार करण्यात येईल. मग कचरा साफसफाई वालेला कचरावाला म्हटले पाहिजे, हे योग्य आहे का? त्याला दर्जा आणि प्रतिष्ठा नको द्यायला का? राष्ट्रीय एकता आणि एकात्मता. राज्य, भाषा, वेश, राज्य, समाजाचे निकाले काढून देशावर फूट पडणार नाही याची काळजी घेऊ. विविधतेने लढलेले राष्ट्र एवढे एकात्म होऊ की एकापेक्षा दुसरा वेगळा नाही असे चित्र देशात निर्माण केले. बंधुता. देशातल्या नागरिकांस एकमेकांशी वागताना बंधुता जपली पाहिजे. प्रत्येक व्यक्ती हा आपल्याच ही भावना जपली पाहिजे. जर तुम्हाला कोणी विचारले की तुमच्या शाळेत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन मुले आहेत, त्यावर तुम्ही म्हणायला पाहिजे, नाही, आमच्या शाळेत फक्त मुले आहेत. म्हणून मी तुला म्हटल्याचं सर्व सारं सांगितले. हे बघ, तू आईच्या पोटी जन्माला येते, पण तुला माणूस म्हणून घडवण्याचा अधिकार ही घटना देते. तिचा प्रचार, प्रसार आणि अंगीकार तुम्ही करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनाकार सदस्य यांनी मला जन्म दिलाय. आता तुम्ही मला वाढवायचे, मोठे करायचे. तशी मी 75 गाठली तरी लहान असेल. तर मग करा ना माझ्यासाठी तर जाते. तुम्ही देशातले सुजन नागरिक झाल्यावर भेटले. चला तर मग स्वप्नातील घटना घडूया. धन्यवाद.